नमस्कार शेतकरी बंधूंनो, कृषी पर्व यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे हार्दिक स्वागत. आपण जर यूट्यूब चॅनल नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे विविध बाजार समित्यांचे कापसे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा. आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत सध्या बाजारात कापसाची स्थिती कशी चालू आहे, कापसाला कशा प्रकारे मागणी मिळते, कापूस भावाला मजबूत आदर मिळालेला आहे मित्रांनो, कोणत्या बाजार समितीमध्ये कापसाला किती भाव मिळाला याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा. चला तर मग सुरू करूया. कापूस आयातीवर शुल्क लागू झाल्याने आयात कापूस महागात पडत आहे. तर दुसरीकडे CCIची खरेदी वेगाने सुरू असल्यामुळे उद्योगांना खुल्या बाजारात कमी कापूस मिळत आहे. तर कापूस आयातीवर शुल्क लागू झाल्याने आयात खूप महागात पडत आहे मित्रांनो. तर सरकी आणि पेंडाचे दरही टिकून आहेत. आयात शुल्क कायम राहिल्यास कापूस दरात आणखी 200 ते 400 रुपयांपर्यंत सुधारणा दिसू शकते असा अंदाज अभ्यासकांनी दिला आहे. तर कापूस आयातीवर गुरुवारपासून 11% शुल्क लागू झाल्याने पहिल्याच दिवशी देशातील बहुतांश बाजारात कापसाच्या दरात क्विंटल मागे 100 ते 200 रुपयांनी सुधारणा झाली आहे. हा कल टिकून आहे. देशातील बाजारात कापसाची आवकही कमीच आहे. सध्या रोज 2 लाख गाठींच्या दरम्यान आवक होत आहे. बाजारात आवक होणाऱ्या कापसापैकी जास्तीत जास्त कापूस CCI खरेदी करत आहेत. CCIने डिसेंबरपर्यंत 65 लाख गाठींची खरेदी केली आहे. त्यामुळे दराला आदर मिळत आहे. उत्पादनात घटल्याने यंदा सरकीचे दरही चांगले आहेत. पावसाळ्यामुळे उत्पादनात तर कमी झालेच, शिवाय गुणवत्ताही मोठ्या प्रमाणात घटली आहे. सध्या सरकीचे दर 3,500 ते 4,000 रुपयांच्या दरम्यान आहेत. बाजारातील कापसाची आवक कमी झाल्यानंतर सरकीची उपलब्धता कमी होऊ शकते, त्यामुळे दर टिकून राहतील आणि कापसाला आदर मिळेल असा अभ्यासकांनी सांगितले. तर आयात घटण्याची शक्यता आहे अजून. केंद्र सरकारने कापसावरील आयात शुल्क काढल्यानंतर 31 डिसेंबरपर्यंत 50 लाख गाठींची कापूस आयातीचे सौदे झाले होते. त्यापैकी सप्टेंबर, ऑक्टोबर आणि डिसेंबर या 3 महिन्यांमध्ये देशातील जवळपास 32 लाख गाठींचे दरम्यान आयात झाली आहे. पण आयात शुल्क लागू झाल्यामुळे पुढील काळात आयात कमी होण्याची शक्यता आहे. दरवाढीचे संकेत आहे मित्रांनो. आता देशातील कापूस बाजारात भाव सध्या प्रति क्विंटल सरासरी 7,500 ते 7,900 रुपयांच्या दरम्यान आहेत. तर कापूस खंडीचे भाव 53,000 ते 55,000 रुपयांपर्यंत आहेत. आयात कापूस खंडी 52,000 ते 55,000 रुपयांच्या दरम्यान पडणार आहे. सरकीचे भावही 3,500 ते 4,000 रुपयांच्या दरम्यान आहेत. तर सरकी पेंडचे भाव 3,200 ते 3,500 रुपयांपर्यंत विकल्या जात आहेत. या सर्व घडामोडी कापूस दरात सुधारण्याचे संकेत देत आहेत. सध्या आयात शुल्क लागू झाले नाही तरी पुढील आठवड्याभरातील सरकारचा निर्णय बदलू शकतो अशी चर्चा सध्या बाजारात आहे. त्यामुळे कापूस खरेदी दरविषयी सावध भूमिका घेतली जात आहे. सरकारने पुढील आठवड्याभरात कोणताही निर्णय घेतला नाही आणि आयात शुल्क कायम राहिला तर दराला आदर मिळेल. आयात कापसाचे भाव वाढणार आहेत, त्यामुळे आयात कमी होईल. दुसरीकडे CCI हमीभावाने खरेदीसाठी बाजारात आहे, त्यामुळे खुल्या बाजारातली दरही हमीभावाच्या दिशेने वाटचाल करीत आहेत. कापसाचा भाव 200 ते 400 रुपयांना वाढू शकतो असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. तर CCIच्या खरेदीमुळे देशात आधीच कापसाचे भाव आंतरराष्ट्रीय बाजारापेक्षा जास्त होते. आता कापूस आयातीवर 11% शुल्क लागू झाल्याने आयात कापसाचे भाव वाढले आहेत, त्यामुळे देशातील कापसाचे भाव वाढणार आहेत. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी CCIने कापूस खरेदी केला आहे. आता आंतरराष्ट्रीय उद्योगांसाठी आंतरराष्ट्रीय बाजारातील भावाने कापूस विकावा असे केले तरच उद्योगांना दिलासा मिळेल असे अतुल गणत्र यांनी सांगितले आहे. तर चला तर मग बघूया आता कोणत्या बाजार समितीमध्ये आज कापसाला किती भाव मिळाला. तर पहिली बाजार समिती अमरावती, आवक आलेली 95 क्विंटलची. किमान दर भेटले 7,300 रुपये, कमाल दर भेटले 7,650 रुपये, सर्वात दर भेटले 7,475 रुपये. त्यानंतरची बाजार समिती भद्रावती, आवक आलेली 250 क्विंटलची. किमान दर भेटले 7,550 रुपये, कमाल दर भेटले 7,725 रुपये, सर्वात दर भेटले 7,637 रुपये. त्यानंतरची बाजार समिती समुद्रपूर, आवक आलेली 728 क्विंटलची. किमान दर भेटले 7,200 रुपये, कमाल दर भेटले 7,650 रुपये, सर्वात दर भेटले 7,450 रुपये. त्यानंतरची बाजार समिती पारशिवनी जात आहे HR लांब स्टेपल, आवक आलेली 1588 क्विंटलची. किमान दर भेटले 7,525 रुपये, कमाल दर भेटले 7,650 रुपये, सर्वात दर भेटले 7,580 रुपये. त्यानंतरची बाजार समिती वरोरा जात आहे HDSY लांब स्टेपल, आवक आलेली 535 क्विंटलची. किमान दर भेटले 7,470 रुपये, कमाल दर भेटले 7,740 रुपये, सर्वात दर भेटले 7,550 रुपये. त्यानंतरची बाजार समिती जालना जात आहे हायब्रिड, आवक आलेली 2544 क्विंटलची. किमान दर भेटले 7,690 रुपये, कमाल दर भेटले 8,010 रुपये, सर्वात दर भेटले 7,890 रुपये. तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजारभाव जे की आमच्यापर्यंत आलेले होते. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा. यूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.